नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 23 जून 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच जागतिक पर्जन्यवन दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जून 22। स्पष्टीकरण, नुकताच जागतिक पर्जन्यवन दिन जून 22 रोजी साजरा करण्यात आला आहे। उद्देश, पृथ्वीचे हवामान संतुलन आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यात पर्जन्यवनांचे महत्त्व याविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। सुरुवात, हा दिवस पहिल्यांदा 2017 मध्ये रेनफॉरेस्ट पार्टनरशिप या संस्थेच्या द्वारे सुरू करण्यात आला होता। प्रश्न 2, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी बनावटीच्या नौदलाच्या 3 जहाजांचे INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रे अनावरण कोठे केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, कोलकाता। स्पष्टीकरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी बनावटीची भारतीय नौदलाची 3 जहाजे INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रे कोलकात्याच्या श्यामाप्रसाद मुखर्जी बंदरामध्ये देशाला समर्पित केली आहेत। या जहाजांची निर्मिती गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स GRAC द्वारे करण्यात आली असून यामध्ये 75% जास्त साहित्य स्वदेशी वापरण्यात आले आहे। जहाजांची वैशिष्ट्ये, INS दुनागिरी हे एक प्रगत स्टेल्थ फ्रिगेट युद्धजहाज आहे जे शत्रूच्या रडारला चकवा देण्यास सक्षम आहे। INS संशोधक हे नौदलाचे सर्वात आधुनिक जलमापन शास्त्र हायड्रोग्राफिक सर्वेक्षण जहाज आहे। INS अग्रे हे पाणबुडीविरोधी युद्धक्षमतेचे उथळ पाण्यातील जहाज शॅलो वॉटरक्राफ्ट आहे। प्रश्न 3, नुकतीच आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणात कोणत्या भारतीय व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, बिमल एन पटेल। स्पष्टीकरण, भारताचे प्राध्यापक बिमल एन पटेल यांना आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणात न्यायाधीशपद मिळाले आहे। त्यांची 2026 ते 2035 या कार्यकाळासाठी न्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या म्हणजेच NIA महानिरीक्षकपदी सुंदरराज पी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या अध्यक्षपदी सैबल चट्टोपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कामगार आकडेवारीवरील उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी अलख एन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। भारतीय विमा विनियामक आणि विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच IRDAI सदस्य म्हणून दिनेश पंत यांची नियुक्ती झाली आहे। लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। रुद्रगौरव श्रेष्ठ यांची तुर्की देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। भारताने दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशमध्ये आपले उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे। प्रश्न 4, नुकताच जागतिक आर्थिक मंचाने जाहीर केलेल्या ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2026 मध्ये भारत कितव्या स्थानावर राहिला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, 17व्या। स्पष्टीकरण, जागतिक आर्थिक मंचाने जाहीर केलेल्या ऊर्जा संक्रमण निर्देशांकात भारत 17व्या स्थानावर राहिला आहे। भारताने गेल्या वर्षाच्या तुलनेत 2 स्थानांची सुधारणा केली आहे। अव्वल देश या निर्देशांकात स्वीडन पहिल्या, फिनलंड दुसऱ्या आणि डेन्मार्क तिसऱ्या स्थानावर आहे। सुधारणेची कारणे, या निर्देशांकात भारताला सर्वात वेगाने सुधारणा करणाऱ्या देशांपैकी एक मानले गेले आहे। याचे मुख्य श्रेय ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधा, समानता, शाश्वतता आणि आर्थिक गुंतवणुकीतील वाढीला जाते। प्रश्न 5, नुकतेच केवळ महिलांद्वारे संचालित असणारे पहिले पोलीस ठाणे कोठे सुरू करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, दिल्ली। स्पष्टीकरण, राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सब्जी मंडी भागात उत्तर जिल्हा शहरातील पहिल्या संपूर्णपणे महिलांद्वारे संचालित पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले आहे। याचे उद्घाटन 19 जून 2026 रोजी दिल्लीचे उपराज्यपाल रणजीत सिंग संधू यांनी दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांच्या उपस्थितीत केले। उद्देश, हे पोलीस ठाणे विशेषतः महिला आणि मुलांविरुद्ध होणारे गुन्हे जसे की घरगुती हिंसाचार, लैंगिक छळ आणि हुंडाछळ रोखण्यासाठी काम करेल। प्रश्न 6, नुकतीच महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी विकेट्स घेणारी गोलंदाज कोण बनली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, दीप्ती शर्मा। स्पष्टीकरण, भारतीय ऑफ स्पिनर दीप्ती शर्मा महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज बनली आहे।
तिने 145 सामन्यांमध्ये 166 बळी घेऊन हा ऐतिहासिक विक्रम केला आहे. तिने आयसीसी महिला टी20 विश्वचषकादरम्यान पाकिस्तानविरुद्ध खेळताना केवळ 10 धावा देऊन 5 बळी मिळवले आणि हा टप्पा गाठला. प्रश्न 7. नुकतेच कोणत्या देशातील प्राथमिक शाळांमध्ये जनरेटिव्ह एआय साधनांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. नॉर्वे. स्पष्टीकरण. नॉर्वेमधील प्राथमिक शाळांमध्ये जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्ता एआय साधनांच्या वापरावर जवळपास पूर्ण बंदी घालण्यात येत आहे. तसेच मोठ्या मुलांच्या शिक्षणातही याचा वापर मर्यादित केला जात आहे. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोअर यांनी सांगितले की एआयच्या अतिवापरामुळे लहान मुलांच्या शिक्षणातील काही मूलभूत व महत्त्वाचे टप्पे सुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. नॉर्वे देशाची माहिती. राजधानी ओस्लो. चलन नॉर्वेजियन क्रोन. पंतप्रधान जोनास गाहर स्टोअर. प्रश्न 8. नुकतेच कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी देशव्यापी आणीबाणी घोषित केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. बोलिव्हिया. स्पष्टीकरण. दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया देशाचे राष्ट्रपती रॉड्रिगो पाज यांनी नुकतीच देशव्यापी आणीबाणी जाहीर केली आहे. कारण इंधन अनुदानातील कपात आणि आर्थिक संकटाच्या विरोधात गेल्या 50 दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र हिंसक निदर्शनांमुळे आणि रस्ता रोको आंदोलनांमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. बोलिव्हिया देशाची माहिती. राजधानी सुक्रे. चलन बोलिव्हियन बोलिव्हियानो. राष्ट्रपती रॉड्रिगो पाज. प्रश्न 9. नुकतेच जागतिक बँकेने कोणत्या राज्याच्या जलसंधारण प्रकल्पासाठी 4,000 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. हरियाणा. स्पष्टीकरण. जागतिक बँकेने हरियाणा राज्याच्या महत्त्वाकांक्षी जल संरक्षित हरियाणा प्रकल्पासाठी 4,000 कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी दिली आहे. उद्देश हरियाणा राज्याला जल सुरक्षित आणि पाणी क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवणे. विस्तार. या योजनेअंतर्गत 15 क्लस्टर्स तयार केले असून त्याद्वारे राज्यातील सुमारे 48.94 लाख एकर क्षेत्र व्यापले जाईल. तसेच 7 जिल्ह्यांतील 147 जलस्रोत पुनरुज्जीवित आणि विकसित केले जातील. आता पाहू हरियाणाशी संबंधित इतर घडामोडी. इंडिया या डेटा लॅब सुरू करणारी पहिली खाजगी युनिव्हर्सिटी चंदीगड युनिव्हर्सिटी बनली आहे. आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027 चे आयोजन चंदीगडमध्ये केले जाईल. मायक्रोसॉफ्टने भारतातील आपले पहिले एआय स्किल सेंटर चंदीगड युनिव्हर्सिटीमध्ये सुरू केले आहे. हरियाणा पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी अभेद्य नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक संघाने चंदीगडमध्ये 2 दिवसांचे हवाई प्रदर्शन आयोजित केले होते. भारतातील पहिले स्वयंचलित एलपीजी गॅस एटीएम गुरुग्राममध्ये लॉन्च करण्यात आले. हरियाणात 2026 ते 27 या आर्थिक वर्षासाठी 2.23 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. प्रश्न 10. नुकतेच रांची येथे आयोजित दुसऱ्या साऊथ एशियन थ्रोबॉल चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. भारत. स्पष्टीकरण. रांची येथे आयोजित दुसऱ्या साऊथ एशियन थ्रोबॉल चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद भारतीय संघाने पुरुष आणि महिला दोन्ही गटात जिंकले आहे. भारताने या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट विजेतेपदाचा बहुमान मिळवला. पुरुष गट भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. यामध्ये श्रीलंका उपविजेता तर बांगलादेश 3ऱ्या क्रमांकावर राहिला. महिला गट भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. बांगलादेशला रौप्य तर नेपाळला कांस्य पदक मिळाले. आता पाहू भारताशी संबंधित इतर महत्त्वाच्या घडामोडी. प्रगत प्रोस्टेट कर्करोगाच्या उपचारासाठी पहिली रेडिओलिगॅड थेरपी भारतात लॉन्च करण्यात आली आहे. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ बनला आहे. भारताचे सर्वोत्तम कंटेनर बंदर म्हणून जवाहरलाल नेहरू बंदराला JNPT मुंबई घोषित करण्यात आले आहे. अहमदाबाद येथे आयोजित वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने प्रथम स्थान पटकावले आहे. सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद भारताने जिंकले आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघाने अंडर-18 आशिया चषक जिंकला आहे. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा विकास बाजार बनला आहे. प्रश्न 11. नुकतेच बार्सिलोना ग्रँड प्रिक्स 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. लुईस हॅमिल्टन. स्पष्टीकरण. बार्सिलोना ग्रँड प्रिक्स 2026 चे विजेतेपद लुईस हॅमिल्टनने जिंकले आहे. त्याने फेरारी संघाकडून खेळताना आपला पहिला ऐतिहासिक विजय नोंदवला असून त्याने मर्सिडीजच्या जॉर्ज रसेल आणि मॅकलारेनच्या लँडो नॉरिस यांना मागे टाकले.
प्रश्न 12. नुकतेच कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाला भौतिकशास्त्रातील प्रतिष्ठित वुल्फ पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. जैनेंद्र जैन. स्पष्टीकरण. प्रसिद्ध सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ प्राध्यापक जैनेंद्र के जैन यांना 2025च्या भौतिकशास्त्रातील वुल्फ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पहिले भारतीय वैज्ञानिक मूळचे राजस्थानचे असलेले प्राध्यापक जैनेंद्र के जैन हे हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारे भारतीय वंशाचे पहिले शास्त्रज्ञ ठरले आहेत. शोधकार्या त्यांना हा पुरस्कार कंपोजिट फर्मियान्सच्या क्रांतिकारी शोधासाठी देण्यात आला आहे, ज्याने क्वांटम विश्वाविषयीची मानवाची समज पूर्णपणे बदलून टाकली. महत्त्व. विज्ञान क्षेत्रात नोबेल पुरस्कारानंतर हा पुरस्कार सर्वात महत्त्वाचा आणि सर्वोच्च सन्मान मानला जातो. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. जीवशास्त्रातील उत्कृष्ट योगदानासाठी EMBO गोल्ड मेडल 2026 ने गौतम डे यांना सन्मानित करण्यात आले. भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर सूरज पराश यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. FE बेस्ट बँक्स अवॉर्ड्स 2026 मध्ये बँकर ऑफ द इयर पुरस्कार के सत्यनारायण राजू यांना मिळाला. प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रेलिया स्पोर्ट्स अवॉर्ड मिळवणारे लिओनेल मेसी हे पहिले फुटबॉलपटू ठरले आहेत. अभिलाषा बराक यांना संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाला प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. मेघालय. आता पाहू अतिशय महत्त्वाचे सराव प्रश्न. उत्तर प्रदेश सरकारने प्रोजेक्ट गंगा सुरू केला आहे. भारताचे सर्वोत्तम कंटेनर बंदर म्हणून मुंबईच्या जवाहरलाल नेहरू बंदराला घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधील सुरहाताल या सरोवराला भारतातील 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे भारताचे पुढील लष्करप्रमुख बनणार आहेत. ज्ञानेंद्र सिंग मलिक यांची गुजरातचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा विमान वाहतूक बाजारपेठ असणारा देश ठरला आहे. ग्लोबल पीस इंडेक्स 2026 जागतिक शांतता निर्देशांकमध्ये आयसलँड हा देश अव्वल स्थानी आहे. उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. भारतातील सर्वात उंच पवनचक्की कर्नाटकात उभारण्यात आली आहे. महिलांसाठी प्रियदर्शिनी मोफत बस प्रवास योजना केरळ राज्यात सुरू करण्यात आली आहे. किर्गिस्तान देशाची पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे तात्पुरते सदस्य म्हणून निवड झाली आहे. भारताचे 27वे नौदल प्रमुख कृष्णा स्वामीनाथन हे बनले आहेत. केरळमध्ये वन्यजीव गुन्ह्यांच्या नियंत्रणासाठी हॉक नावाची डिजिटल प्रणाली लॉन्च करण्यात आली आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघाने अंडर-18 आशिया चषक जिंकला आहे. पिच ब्लॅक 2026 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केला जाणार आहे. झारखंडच्या प्रसिद्ध जादूपाटिया चित्रकलेला GI टॅग मिळाला आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे वेल माशांचे स्मशान शोधले आहे. रशियाचा प्रतिष्ठित ग्रँड सँड मास्टर कप 2026 वाळूशिल्प पुरस्कार जिंकणारे सुदर्शन पटनायक पहिले भारतीय ठरले आहेत. ट्रेडमार्क मिळवणारे देशातील पहिले मंदिर पुरीचे जगन्नाथ मंदिर बनले आहे. भारताने दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशमध्ये आपले उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. आता तुमच्यासाठी आजचा प्रश्न. नुकतेच FATFचे नवीन उपाध्यक्ष कोण बनले आहेत? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.